मंडळी नमस्कार. काल जयपूरला अभिजित दिपके यांच्यावरती हल्ला झाला आणि तुम्हाला ठाऊक असेल कॉकरोच जनता पार्टीला एक वेगळं स्वरूप सध्या आलं आहे आणि दिल्लीच्या जंतर मंतरवर त्यांनी प्रोटेस्ट केलं. त्यानंतर अख्ख्या देशभरात त्यांनी जायचं ठरवलं. त्यानंतर मग ते पुणे आणि हैदराबाद, त्यानंतर बेंगलुरू, त्यानंतर उत्तर प्रदेशात लखनौला आणि काल जयपूरला त्यांचं ते प्रोटेस्ट होतं. त्या ठिकाणी अचानक काय झालं की तिथे ते जे काही भाषणं वगैरे व्हायची ती झाली आणि त्यानंतर एक आनंदात त्यांच्या चाहत्यांनी, अभिजित दिपकेंच्या चाहत्यांनी त्यांना खांद्यावर घेतलं आणि आनंदाने असे त्या गर्दीमध्ये त्यांना घेऊन जात असतानाच अचानक एका तरुणाने त्यांच्यावरती हल्ला केला. त्यांना गालावरती एक त्यांच्या कानफाडात लगावल्या. तर मंडळी बघा, एका गोष्टीचं अतिशय दुःख होते. या देशामध्ये ही व्यवस्था आणि अशी चालरीत, अशा पद्धती कधीही पाहिल्या नव्हत्या. आज अतिशय हताश होऊन मी हा व्हिडिओ करतो आहे. नैराश्य येते आहे. ते कशाबद्दल येते आहे तुम्हाला सांगतो मी. तुम्ही आधी हा व्हिडिओ बघा कालचा जयपूरचा. तुम्ही बघितला असेलच, पण तरी नसेल बघितला तर तुम्ही बघा, तुम्हाला ते स्पष्ट त्यामध्ये दिसेल मंडळी. पाहिलं मंडळी? तर अशा पद्धतीने जे तुम्हाला सांगितलं ते त्या ठिकाणी घडलं. त्यानंतर एक दुसरा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा आणखी दाखवतो की हा युवक कोण आहे, हा तरुण कोण आहे. तो व्हिडिओ बघण्याच्या आधी एक अभिजित दिपकेंनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेतली. कारण आज नागपूरला सायंकाळी 4 वाजता तर नागपूरला अभिजित दिपके आज येणार आहे. संविधान चौकामध्ये प्रोटेस्ट आहे. तर त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न केला पत्रकारांनी की तुम्हाला काय वाटतं, तो हल्ला करणारा युवक, तो तरुण कोण होता? तर अभिजित दिपकेंनी स्पष्ट सांगितलं की तो युवक, तो तरुण RSSचा होता. त्याचं कारण असं की त्याची ID, फेसबुक ID त्याची जी आहे त्याच्यावरती त्याचा एक फोटोग्राफ आहे आणि तो RSSच्या त्या गणवेशामध्ये, युनिफॉर्ममध्ये, जो त्यांचा खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट असतं आणि दंडा वगैरे असतो असा RSSच्या त्या सैनिकांचा, तो ड्रेस त्यांनी घातलेला आहे. त्यामुळे RSSचा होता. आता हा झाला एक मुद्दा. नंतर मी तुम्हाला नैराश्याची गोष्ट नंतर सांगतो. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी आणखी एक तरुण आला आणि त्यांनी काय म्हटलं की हम यहाँ आए थे, हम नीट का पेपर लीक हुआ, इसके प्रोटेस्ट के लिए आए थे, कुछ परीक्षाएं रद्द होती है बार बार, उसके लिए हम आए थे, हम स्टूडेंट्स के लिए आए थे आवाज़ उठाने के लिए. लेकिन यहाँ पे हमने देखा कि अलग ही कुछ चल रहा था. RSS मुर्दाबाद, अमका डमका, ये RSS के बारे में नारे लग रहे थे, तो कुछ और कुछ अलग अलग नारे लग रहे थे. कोई किसी को पाकिस्तानी कह रहा था, ऐसा कुछ कसं काहीतरी तो तरुण म्हणाला. तोही व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. तो व्हिडिओ माझ्याकडे नाही तर तुम्हाला मी दाखवला असता. तर मंडळी दोन गोष्टी याच्यामध्ये आहे, लक्षात घ्या की बघा, ज्या तरुणाने अंगावरती हात घातला ते काही 10-20 लोक नव्हते, ते 2-4 लोक होते फक्त त्याच्यामध्ये ते हल्ला करणारे. आता विषय कसा झाला आहे मंडळी की आता हा दुसरा तरुण काय म्हणतो की यहाँ RSS के बारे में नारे लग रहे थे. मंडळी RSSचा विषयच नाही. कधीतरी त्या दिपकेच्या तोंडातून तुम्ही, अभिजित दिपकेच्या तोंडून तुम्ही कधी ऐकलं का अशा पद्धतीचं? आणि इतका त्यांनी हात उगारल्यावर देखील अभिजित दिपकेंनी अनाऊन्स केलं त्या ठिकाणी की त्या माणसाला काहीही करू नका. कारण अभिजित दिपकेंचे समर्थक त्या ठिकाणी भरपूर होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही त्याच्यावरती अजिबातही हात उचलू नका, त्या माणसाला तुम्ही अजिबातही मारू नका, ते पोलीस जे काय करायचं करतील, तुम्ही असं करू नका. कारण समोरच्या व्यक्तींना किंवा समोरच्या शासनाला, सरकारला हल्ली हेच पाहिजे आहे की आपण कुठे चुकतो आणि तेच होण्यासाठी, तेच तसं घडण्यासाठीच कदाचित असे मनसुबे आखले जात असावे. दुसरा जो व्यक्ती होता तो जो म्हणाला की इथे RSS मुर्दाबाद असे नारे लागत होते, असं काहीही घडलं नाही. मंडळी बघा, तुम्हाला सांगतो मी का घडलं नाही असं म्हणतो तुम्हाला माहिती आहे का? आता याआधी जे काही मोर्चे निघाले, उपोषणं झाली, आंदोलनं झाली अनेक विषयावरती, 2014 नंतरची गोष्ट तुम्हाला सांगतो मी, गेल्या 12 वर्षातली, तर पोलिसांनीच त्यांचे आंदोलनं गुंडाळून टाकले आहे. आदेशावरून पोलिसांना आदेश दिले असतील, पोलिसांनी ते गुंडाळले. परंतु या ठिकाणी पोलीस आपल्या बळाचा वापर करत नाही. याचा अर्थच गृह मंत्रालयाकडून त्यांना आदेश आहे की असं काहीही होता कामा नये. आता हे काय कारण आहे याच्या पाठीमागे हे कळलं नाही आपल्याला. जेनजी पूर्ण उसळेल का देशातली, काही नेपाळासारखं होईल का, अशी काही भीती आहे का, किंवा खरोखर आदर करते आहे का सरकार या विद्यार्थ्यांचा, हे काही कळायला मार्ग नाही. पण एक गंमत याच्यामध्ये अशी आहे मंडळी की साप भी मरे लाठी भी ना तुटे. असं काही करता येईल का की 2-4 लोकांना पाठवून आंदोलन त्यांच्यातच बाचाबाची मचवून द्यायची आणि
कुणीतरी काहीतरी मग ते RSS मुर्दाबाद म्हटलं वगैरे अशावरून काहीतरी वाद चिघडला आणि मग हे एकदाचं संपून जाईल. कारण हे बघा, कुठल्याही सरकारला, भाजपच नाही, कुठल्याही सत्तेवर असलेल्या सरकारला नेहमी लोकांचे प्रश्न टाळावे असं वाटत असतात. कुणीही त्यांना प्रश्न करू नये असं नेहमीच वाटत असते. परंतु याआधी जी सरकार आली त्यांनी प्रश्नाची उत्तरं दिली. त्यांनी चुकीची दिली असेल, बरोबर दिली असेल, त्यांनी वेळ मारून नेली असेल, त्यांनी 5 वर्ष कशी बशी टाइमपास केला असेल, भाग वेगळा आहे. परंतु प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही आणि वरून दादागिरी असं कुठल्याही सरकारमध्ये झालं नाही. ते या सरकारमध्ये होते आहे. त्याचं कारण असं मंडळी, एक लक्षात घ्या. बघा, मी अंधभक्तांना खास स्पेशल सांगतो, अंधभक्त माझा व्हिडिओ बघत असतील तर. बघा मंडळी, काय असतं की कुठल्याही माणसाकडे जास्त काळ एखादं पद राहिलं किंवा जास्त काळ सत्ता राहिली कुठल्याही पक्षाकडे, तर एक प्रकारचा अहंकार, एक प्रकारचा इगो डेव्हलप होतो आतमधल्या आतमध्ये. आणि त्यांना असं वाटतं मग की आपल्याशिवाय, त्यांनाही सवय होऊन जाते सत्तेची, त्यांनाही ते खाली करावं वाटत नाही. आणि मग त्या अहंकाराच्या जोमात, अहंकाराच्या जोरात किंवा अहंकाराच्या त्या आविर्भावात खूप काही हातून चुकीचं घडून जात असतं. आणि मग नंतर, आता इथे डेमोक्रेसी आहे, इथे संविधान आहे, इथे लोकशाही आहे, तिथे दुसरी सत्ता येणारच आज ना उद्या. तर त्यानंतर आपलं काय होईल ही भीती असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे येणं प्रकारे सत्ता जाऊच नये, एनी हाऊ काही केलं तरी चालेल. तर अशी गंमत आहे मंडळी. तर त्यामुळे सत्तेला एक वेगळ्या प्रकारचा अहंकार आलेला आहे. आता मला सांगा, हा पेपर लीक, नीट एक्झाम पेपर लीक झाला, त्यावरून हा सगळा वादळ हे उठलं मंडळी. मग त्या जस्टिस सूर्यकांतनी झुरळ म्हटलं, कॉक्रोच म्हटलं, आणि मग ते मजाक सटायर पद्धतीने ते सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी असं एक छोटंसं बॅनर, असंच काहीतरी एक मजाक म्हणून, एक गंमत म्हणून त्या अभिजित दिपकेंनी बनवलं. पण त्याला लागलीच एकदम 2 करोड फॉलोअर झाली आणि तिथून मग ते वादळ सगळं उठलं मंडळी. पण आता याही गोष्टीला 20-25 दिवस झाले मला वाटते. पण 25 दिवसात एकही स्टेटमेंट ते शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं आलं नाही. एकही स्टेटमेंट इथल्या कुठल्याच मंत्र्याचं स्टेटमेंट नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट नाही, नरेंद्र मोदी साहेबांचं काहीही वक्तव्य या विषयावर नाही. म्हणजे तुम्ही प्रत्येकाला कचराच समजत आहात का? शेतकऱ्यांना कचरा, विद्यार्थ्यांना कचरा, महिलांना कचरा, कोणत्या एम्प्लॉईजला कचरा, त्या कुठल्या सोनम वांगचुकचा तो विषय भलताच केला काहीतरी, ते मणिपूरचं ते कांड झालं त्याच्यावरती, ते सगळ्यांना तुम्ही कचराच समजत आहात का? म्हणजे कुणालाच तुम्ही नागरिक आणि सामान्य नागरिक आणि या देशाचे जबाबदार नागरिक किंवा तुमचं काही कर्तव्य त्यांच्याप्रती बनते की नाही बनत, हा सगळा विषय मंडळी झाला आहे. तर अभिजित दिपकेंचं आंदोलन बघा मंडळी कशा पद्धतीने गुंडाळेल विदाऊट पोलिसांचा वापर करता. आज नागपुरातही काय होते काही सांगता येत नाही, कारण ही संघाची भूमी आहे. आणि कालपासून 2-3 मी फेसबुकवरती काही पोस्ट बघितल्या की जरा सावधान रहना अभिजित दिपके असं वगैरे, आणि तिथे RSS मुर्दाबादच्या नारे वगैरे लागायला नको. आता तुम्हाला कसं माहिती RSS मुर्दाबादचे ते नारे लावतील म्हणून? आधीच तुम्ही का सांगताय? म्हणजे इथेही काल जयपूरच्या सारखं असं काही होऊ शकतं, भलतेच काही लोक येईल आणि ते स्वतःच नारे लावतील, RSS मुर्दाबाद ते स्वतःच लावतील आणि स्वतःच म्हणतील की अरे तू कोण आहे, तू क्यों ऐसा नारा लगा रहा. मग त्यांना म्हणेल की तू अभिजित दिपके का आदमी आहे, राहतील हेच. म्हणजे असं काहीतरी मंडळी विषय गंभीर आहे. आजही नागपूरचा विषय काय होतो काय नाही तुम्हाला आता माझ्याही व्हिडिओमध्ये कळेल आणि बातमी तुम्हाला सकाळी कळेलच मंडळी. कारण की 2-3 पोस्ट कालपासून येऊन गेलेल्या आहे. काही नागपूरकरांच्याही पोस्ट आहे त्याच्यामध्ये, काही असतील संघाचे प्रेमी. चांगली गोष्ट आहे, RSSचा विरोध करण्यासाठी म्हणून मी हे बोलत नाही. अभिजित दिपकेंनी संशय व्यक्त केला की BJP समर्थक किंवा RSSचा तो माणूस आहे ज्याने त्यांच्यावरती हात उगारला, मग दुसरा कोण असेल? नीट पेपर लीक हा प्रश्न सगळ्या भारताचा, सगळ्या देशाचाच आहे ना. मग इतकी अंधभक्ती इतकी कशाला मंडळी? एखादा माणूस बोलतो आहे, एखादा मुलगा बिचारा त्याचं करिअर सोडून, बघा आता तो अमेरिकेच्या बोस्टनला होता, MS केलं त्यांनी आणि त्याला चांगली नोकरी 3-4-5 लाखाचं 5 लाखाची 4-5 लाखाची नोकरी त्याला आरामात तिथे मिळाली असते. पण त्यांनी ती नोकरी न करता या इथल्या विद्यार्थ्यांसाठी, इथल्या नीट पेपर लीक झाला या सगळ्या जे बिचारे पीडित विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आवाज उठवण्यासाठी तो व्यक्ती भारतात आला. त्याच्या आईवडिलांची फार मनाई आहे त्याला हे सगळं करण्यासाठी. त्यांना वाटतं की यांनी नोकरी करावी, या भानगडीत पडू नये. कारण या सरकारची तुम्ही कार्यक्रम बघताय गेल्या 12 वर्षात, ज्याला धर त्याला टाक कारागृहात अशी सगळी कंडिशन सुरू आहे मंडळी. तर अशा पद्धतीने काल जयपूरला तो हल्ला झाला अभिजित दिपकेंवरती. आज नागपूरला काय होतं तेही काही सांगता येत नाही. आता पोलिसांचा सगळं जबाबदारी असते मंडळी. इतके पोलीस असताना पोलिसांच्या समोर एखादा तरुण एखाद्या प्रोटेस्टरला, एखाद्या आंदोलनकर्त्याला मारतो, हल्ला करतो, हे किती लांछनास्पद गोष्ट आहे. म्हणजे काय सुरू आहे या देशात काहीही कळायला मार्ग नाही मंडळी. काही दिवसांनी काय प्रोटेस्ट वगैरे सगळं बंद होईल की काय? जसे आहे तसे राहा, जसे आहे तसे जगा, जसे आहे तसे मरा, असा विषय या देशात होईल की काय, ही सगळी भीती वाटायला लागली आहे मंडळी. आणि मला सांगा ना, कुठल्याच प्रश्नाचं उत्तर कुणीच द्यायला तयार नाही, कुणीच कुणाला ऐकायला तयार नाही, कुणीच कुणाला ऐकायला तयार नाही. आपल्याच तालात आहे प्रत्येक जण, काही बोलतात.
म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये काल त्या रोहित पवारांचं ते उपोषण होतं, 3-4 दिवस त्यांनी उपोषण केलं शेतकऱ्यांच्या त्या कर्जमाफीसाठी. ते गोपीचंद पडळ नावाचे ते काय ते आहे ते हिप्पीवाले ते भलतंच काहीतरी काही बोलतात, म्हणजे त्या बोलण्याला काही वजन नसतं. कोणी म्हणतं त्याला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला. अबे तर जन्म काय कोणाचा ठरवलेला असतो का? कुणी कुठे जन्म घ्यावा? तुम्ही स्लममध्ये, तुम्ही एखाद्या झोपडपट्टीत जन्माला आले तर तुमचा दोष आहे का त्याच्यामध्ये? तो माणूस पवार कुटुंबात जन्माला आला त्याचा दोष आहे का? कुणाचाच काही दोष नसतो ना त्याच्यामध्ये. सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आला वगैरे राहुल गांधींना अनेक लोक म्हणायचे. अबे तर ते ज्याचा त्याचा प्रारब्धाचा विषय आहे तो, ज्याचा त्याच्या नशिबाचा विषय आहे तो, नैसर्गिक विषय आहे तो. कोणी कुठे जन्म घ्यावा? शरद पवारांनी असं काही लिहून ठेवलं होतं का रोहित पवार नावाचा असा जन्माला येईल आणि मग तो आमदार राहील, हा असा पार्थ पवार राहील, असे अजित पवार राहील, असं काय असतं का? असं काही नसतं. ही सगळी पुण्याही त्यांच्या आजोबांची आहे, शरद पवारांची आहे. त्यांनी आपलं कुटुंब आधी समृद्ध केलं. त्यांनी आपल्या कुटुंबातले लोक भाकरे ठेवले नाही, समजलं का? त्यांना शिकवलं, शिक्षणाची त्यांना ओढ लावली. हे सगळं शरद पवारांचं ते बाळकडू आहे. आणि ते सगळ्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. सगळेच राजकारणात नाही तिथे, पण काही आपापले व्यवसाय चालवत आहेत. पवार कुटुंब फार मोठं आहे आणि कुणाला कशाला अशा पद्धतीचं म्हणायचं? अच्छा, रोहित पवारांचा जो काही त्यांचा राजकीय हेतू असो त्यांच्या साथ, पण शेतकऱ्यांसाठी बोलतायत ना, शेतकऱ्यांसाठी उपोषण करतायत ना, मग तुला काय त्रास आहे बाबा? म्हणजे अशी सगळी गंमत आहे मंडळी. कोणी कुणाला काहीही बोलायला लागलं, कोणी काहीही म्हणजे त्या बोलण्यामध्ये काहीही म्हणजे मॅच्युरिटी राहत नाही, काही म्हणजे वयोमानाचंही काही भान राहिलं नाही लोकांना. ह्या राजकारणातल्या लोकांनी अतिशय सडवून टाकलाय मंडळी, संस्कृतीच खराब करून टाकली. आणि तुम्हाला माहिती आहे का, मला नैराश्य का आलंय तुम्हाला मी पहिल्यांदा स्टार्टिंगला म्हटलं, काय झालंय मंडळी की पहिले काय होत होतं, राजकारणातल्या सगळ्या आतमधल्या गप्पा गोष्टी ज्या काही राजकीय घडामोडी आहे ना, त्या वर्तमानपत्रात येत होत्या आणि वर्तमानपत्र काही निवडक लोकच वाचत होते. अर्थात वाचत सगळेच होते, पण राजकारणाचं एक पेज राहतं, तुम्हाला माहिती आहे, राजकारणाबद्दलचं काही विशेष असतं. तर ते राजकारणाचं वाचताना ज्याला राजकारणाची आवड नाही तो वाचणार नाही. पण आज काय झालं सोशल मीडियाच्या काळामध्ये की पॉलिटिक्सचे काही मीम्स रील्स येत असतील ना, तर त्या रील्स अशा जातात आणि एखादी गोष्ट घटना दिसली की तिथे माणूस एका क्षणभर बघतो हे काय आहे, आणि एखादं काही बघण्यासारखं, एखादं काही त्याला कॉमेडीच्या स्वरूपाने एखादं स्पीच असेल, एखाद्याबद्दल एखाद्याने खूप हीन भावनेनं थट्टा करून गमतीने म्हटलं असेल की त्याच्यातून मनोरंजनही होईल, तर मुलंही पाहतात, विद्यार्थी पाहतात मंडळी. त्याचं फार वाईट वाटतं की तुम्ही या राजकारण्यांना का कळत नाही की ते जे करतात त्यांच्या ज्या हालचाली आहे त्या सगळ्या हालचाली त्यांच्या मीडियामध्ये येतात रोजच्या रोज, त्यांचं बोलणं येतं रोजच्या रोज. आता ते अकोल्याचं ते कुठलं ते महानगरपालिका त्यांची आतमधली बैठक ती व्हायरल झाली. कोणीतरी विरोधी पक्षनेता वगैरे असेल कोणी त्या याच्यामध्ये, त्या महानगरपालिकेच्या बॉडीमध्ये, त्या मिटिंगमध्ये, तो आपली अशी तशी एक दुसऱ्यांची करत आहे, काहीतरी हानामारी. आणि त्यांचे ते राजकारणातले राजे ते लोकही विचित्र दिसतात, ते वेगळे, काही पांढरे दुपट्टे, काही भगवे दुपट्टे, आणि दुपट्ट्यांना 12 महिने लागतात. पूर्वी तुम्ही पाहिलं असेल राजकारणी लोक 12 महिने दुपट्टे गळ्यात टाकायचे नाही पक्षाचे, यांचे नेहमीच पक्षाचे दुपट्टे गळ्यात असतात. भगवा दुपट्टा, कोणाचा कोणता दुपट्टा, आणि असे एकदम वेगळेच दिसतात होते, एकदम असे गुंड वगैरे, असे दाढ्या त्यांच्या ते डोळे, त्यांच्या हातातले ते कळे बिडे सारं ते त्यांचे ते गंडे दोरे वगैरे असे बदमाश असे वेगळेच दिसतात ते. आणि पहा ना तुम्ही असे राजकारणातल्या सगळ्या लोकांचे नावं टाईप करा, चॅट जीपीटीला मागा, फोटो मागवा त्या सगळ्यांचे, आणि त्या चेहरे बघा मंडळी, एकदम विचित्र विक्षिप्तासारखे असे झेपकट दिसतात. काही त्यातले विचित्र दिसतात त्यांचे चेहरे, त्यांचं बोलणं चालणं, हे सगळं लयच नौटंकीबाज राजकारणात लोक आलेले आहे. तर काय ते मला वाटतं की ह्या लेकरांवर काय संस्कार होईल, कसे बोलतात ते, कसे भांडतात, कशा पद्धतीनं. आता अभिजित दिपकेंवरती हल्ला केला काल जयपूरला. अभिजित दिपके कुणासाठी भांडतो आहे? त्याच्या घरच्यासाठी भांडतोय का तो? त्याचं म्हणणं काय आहे? तो काही अराजकता माजवतो आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी किती चुकीचं बयान मागे दिलं होतं, ते अराजकता काही दिसली का तुम्हाला कुठेतरी? काहीतरी कुठल्या गोष्टीसाठी? अरे मुख्यमंत्री आहात तुम्ही बाबा, तुम्ही छान स्टेटमेंट द्यायला पाहिजे. बरं ठीक आहे बेटा, तुम्हाला भी देख लेंगे क्या है विषय, मोदी जी के साथ बात करेंगे, मोदीजींशी आम्ही बघू काय आहे ते. चांगलं पीसफुल प्रोटेस्ट करण्याचा अधिकार, आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना दिला आहे या संविधानाने या देशात. मग तुम्ही काही कोणाला हा अराजक काय वगैरे काही, अरे काही म्हणणं तर ऐकून घ्या. समोर तेवढंच म्हणतो काय, कर्जमाफी तुम्ही केली, पण त्याच्यामध्ये काय अटी ठेवल्या आहे जाचक ते लोक बोलतात आहे ना, ते ऐकून तर घ्या की तुमचं काय चुकलं, तुम्ही कुठे मेक मारून ठेवली आहे, तुम्ही कुठे खुटी घातली आहे. तुम्ही ऐकायलाच तयार नाही कुठली गोष्ट, डायरेक्ट तुम्ही स्टेटमेंट देऊन टाकता कोणावरती. त्या रोहित पवारला काय तर कामं नाही, त्या रविराज साबळेला काय तर तो लफंगा आहे. म्हणजे काहीही, कोणी ते कांगणे सर आहे का त्याला काही कामच नाही आहे, खान सर आहे का त्याला फैजल खान बनवून टाकला. काहीतरी म्हणजे कोणाला काही, म्हणजे आमचेही चॅनल आहेत, छोटे छोटे चॅनल आहेत, उद्या आमच्यावरही तुम्ही पटापट आमचाही सफाया करून टाकाल तुम्ही.
असं नसतं हो. हा देश आहे, हा सगळ्यांचा देश आहे. तुमच्या मनात जी मनशा आहे ती मनशा इथे सिद्ध होणार नाही. हा गांधींचा देश आहे, हा नेहरूंचा देश आहे.